कालपासून पुण्यात दोन्ही पालख्या हे आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर असंख्य असे महाराष्ट्रभरातून नाही तर देशभरातून भक्त आणि वारकरी हे पुण्यात जमा झालेले आहेत। मात्र जेव्हा एवढा मोठा जनमानूस एका ठिकाणी जेव्हा जमा होतो तेव्हा एक विशेष काळजी घ्यावी लागते, ती म्हणजे कचऱ्याची, कारण की कचऱ्यापासून रोगराई पसरते। मित्रांनो, आपल्या बरोबर आहेत काही योद्धा जे अहोरात्र मेहनत करत आहेत की पुण्यात कुठेही कचरा न जमावा, वारकऱ्यांना त्रास न व्हावं। आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घ्या त्यांच्या भावना। वारीमधली आव्हानं स्वच्छता ठेवणं, वारकऱ्यांची सेवा करणं हीच आमची मेन आव्हान आहेत। देवाने दिलेले आम्हाला कर्तव्य हेच आहे। लोकांपासून काय अपेक्षा करतात? स्वच्छता ठेवणं, लोकांनी वारीने स्वच्छता ठेवणं, कचरा कुठे टाकू नये, कचरा योग्य विल्हेवाट लावावी, त्यांना माहिती नसतं ना, हीच लोकांपासून टाकतात। मग आपण त्यांना जो कचरा असतो तो उचलायचा, आपलं त्यांच्या पायाखाली आणि आपल्या पायाखाली बी नाही यायला पाहिजे अन्य, म्हणून आपण एक ठिकाणी आपण बघायला गेलो तर तुम्ही वर्षानुवर्ष हेच काम करत आहात, पण वारीमध्ये किती तुम्हाला कशी भावना असते? आता सगळे महाराष्ट्रामधनं लोक येतात सगळ्या ह्याच्यामधनं, आता सगळ्यांचे ज्याच्या त्याचा वेगवेगळं असतं। संतुष्ट आहात? हा, तुम्ही काय म्हणणार दादा? काय नाही, समाधान वाटतं, बाकी काय समाधान वाटतं। काय आव्हान समोर जावं लागले तुम्हाला? काय नाही आव्हान काय, सेवा करणं हेच मोठं आव्हान आहे, बाकी काय। लोक वागतात का नीट? हो वागतात। काय दादा काय म्हणणं आहे? चांगलं व्यवस्थित आहे, काय टेन्शन नाही। 3 दिवसापासून राबत आहे, आता आजचा शेवटचा दिवस म्हणजे उद्या तर पालखी निघणार आहे पंढरपूरला, काय भावना आहे तुझी? काय नाही, सगळं निवांत आहे। निवांत आहे? हा, संतुष्ट आहे, समाधान आहे? हा समाधान आहे, हा समाधान।